इचलकरंजीतील राजाराम स्टेडियममध्ये टर्मिन इंजेक्शनचा खच आढळून आलाय। या स्टेडियममध्ये अनेक खेळाडू सरावासाठी येत असतात। त्यामुळे धावण्याचा सराव करणाऱ्या काही युवकांकडून अधिक वेळ आणि वेगाने धावण्यासाठी उत्तेजक इंजेक्शनचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे। विशेष म्हणजे काही रनिंग कोचच अशा प्रकारची इंजेक्शन धावपटूंना देत असल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। इचलकरंजीतील राजाराम स्टेडियममध्ये दररोज सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अनेक खेळाडू आणि युवक धावण्याचा सराव करतात। स्पर्धा परीक्षांमध्ये शारीरिक चाचणीसाठी तयारी करणाऱ्या युवकांची या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते। या राजाराम स्टेडियम परिसरात टर्मिन इंजेक्शनचा खचाखच आढळून आलाय। त्यामुळे काही युवक शारीरिक क्षमता आणि धावण्याचा वेग वाढवण्यासाठी इंजेक्शन आणि औषधांचा वापर करत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे। मात्र या प्रकाराला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। त्यामुळे नेमकी कोणती इंजेक्शन वापरली जातात, ती कोण पुरवतं आणि ती वैद्यकीय सल्ल्याने दिली जातात का, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वैद्यकीय सल्ल्याशिवाय शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणतंही इंजेक्शन अथवा औषध घेणं धोकादायक ठरू शकतं। चुकीच्या किंवा अनियंत्रित वापरामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसह अन्य आरोग्यविषयक गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो। विशेषतः अल्पवयीन खेळाडू अशा प्रकारच्या प्रयोगांच्या विळख्यात सापडत असल्यास हा अधिक गंभीर विषय ठरतो। त्यामुळे महापालिका, क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागानं राजाराम स्टेडियममधील या चर्चेची तातडीनं चौकशी करावी। कोणत्याही खेळाडूला इंजेक्शन देता येत असल्यास त्याची वैद्यकीय वैधता, औषधांचं स्वरूप आणि संबंधित व्यक्तींकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे।